बातमी आहे. फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये हाल सोसत राहावं लागत असलेल्या 45 सिंधी बांधवांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलंय आणि हे प्रमाणपत्र हाती पडल्यानंतर आज हमें आझादी मिली अशी भावना त्यांनी व्यक्त केली. एक रिपोर्ट बघूयात. 45 पाकिस्तानी झाले भारतीय. पाकिस्तानींना भारतीय नागरिकत्व. स्वातंत्र्य मिळाल्याची नागरिकांची भावना. 45 सिंधी बांधव आता भारतीय. भारतीय नागरिकत्व मिळाल्यानं या सिंधी बांधवांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहतोय. मागील अनेक वर्षांपासूनचा त्यांचा संघर्ष अखेर संपलाय. फाळणीनंतर हे सिंधी बांधव पाकिस्तानमध्ये गेले, मात्र त्यांना पाकिस्तानात सतत त्रास देण्यात येत होता. या त्रासाला कंटाळून हे नागरिक लॉंग टर्म व्हिसा घेऊन पिंपरी चिंचवड भागात राहत होते. पाकिस्तानचं नागरिकत्व असल्याने त्यांना अनेक पातळ्यांवर अडचणींना सामोरं जावं लागत होतं. आता त्यांचा जाच संपलाय. खऱ्या अर्थानं स्वतंत्र झालो अशी भावना सिंधी बांधवांनी व्यक्त केली आहे. हम शादी भी आए थे, पति भाई के बेटे की शादी भी आए थे. हम इधर रुक गए थे, आई घूमने थे, फिर नहीं गई. मतलब यहाँ भी अच्छा है, उधर बहुत डर लगता है. बच्चे को बाहर नहीं निकालूं, हम बाहर नहीं निकलूं, जाऊं तो किसके साथ जाऊं, ना तो ऐसे नहीं जा सकते थे. अभी इधर माहौल अच्छा लगा तो हम बोला मैं नहीं चलेंगी. मेरा पति फिर 2 साल गए, फिर वापस आ गए. 92 में पाकिस्तान से आए. इधर हमारे पहले रिश्तेदार रहते थे, इधर उनके पास ही आए मिलने को. तो फिर हमारे को तो उस टाइम नेशनलिटी मिल गई 2 साल के अंदर ही. बाकी बोला बच्चों का बाद में होएगा, करते करते लेट हो गया है. 26 साल गुजर गए. आखिरकार गवर्नमेंट ने हमारी सुनी. गवर्नमेंट का धन्यवाद, हमारे ऊपर मेहरबानी की. आखिर हम बहुत खुश हैं. अभी कोई प्रॉब्लम नहीं है. प्रशासनाकडे भारतीय नागरिकत्वासाठी 65 अर्ज आले होते. त्यापैकी 45 अर्जांची छाननी करून संबंधितांना प्रमाणपत्र देण्यात आली. उर्वरित नागरिकांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी होत्या. त्या त्रुटींची पूर्तता केल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र मिळू शकेल. तर नागरिकत्व मिळालेल्या नागरिकांचा 26 वर्षांचा पाठपुरावा अखेर फळाला आला. आज बेसिकली आम्ही कॅम्प मोड मध्ये 45 लोकांना सिटिझनशिप सर्टिफिकेट इश्यू केलेला आहे. इम्पॉर्टंट यासाठी आहे की बेसिकली कलेक्टरसाठी किंवा आमच्या लोकांसाठी मात्र एक सिग्नेचर आहे, पण ज्या लोकांना सर्टिफिकेट दिलं त्यांच्यासाठी लाईफ आहे. म्हणजे फार मोठा फरक आहे. पाकिस्तान सारख्या दहशतवादी राष्ट्रामधले नागरिक प्रचंड असुरक्षित आहेत. त्यामुळे पाकिस्तान सोडून तिथल्या नागरिकांना भारतात येण्याची इच्छा असते. यावरूनच भारतातली लोकशाही आणि सामाजिक सौहार्द पाकिस्तानातल्या नागरिकांना भुरळ घालत असल्याचं स्पष्ट होतं. व्हिडिओ जर्नलिस्ट सुशांत डुमरेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.